9 मे शुक्रवार, ट्रेड टाईम 9:15 सकाळची. तर ह्या दिवशी काय झालं, मार्केटनं इथं क्रिएट काय केलं, ह्या पुऱ्या हप्त्याभर मार्केटनं सेम रिॲक्शन दिलं. वन साईडेड मार्केटनं खाली पडणं, जसं खाली गेलं तसं वर जाणं. पण आपल्याला इथं बिहेव काय होऊन राहिलं, ऑब्झर्वेशन फक्त आपल्याला एवढंच करायला लागून राहिलं की मार्केटची हे जे मोमेंट येऊन राहिली, हे कशी येऊन राहिली, हे जे मोमेंट येते याच्यावरूनच आपण नेक्स्ट येणाऱ्या मोमेंटचा अंदाज लावतो. तर आज पण आपल्याला तसंच करायचं आहे की आपण काय केलं, मार्केट इथून ओपन झालं, ठीक आहे, मार्केट ओपन झालं, यानं बाईंगले गेलं, सेलिंगला आलं, पण सेलिंगला यानं येऊन डायरेक्ट क्लोजिंग दिलं आणि हे सेकंड स्विंग केला. म्हणजे हा तसा आपला एकदा लो घेऊन घेतल्यावरचा जो नेक्स्ट स्विंग करत असते तो आपला फर्स्ट काउंट करत असते. पण जरा आपण एक जर विचार करतो तर यानं वरती जाऊन खाली आलं, पण याला डायरेक्ट क्लोजिंग दिली. मग हा स्विंग यानं डायरेक्ट आला, याला डायरेक्ट क्लोजिंग दिली. पण तिसरा जर याला कनेक्ट आला असता तर आपण जरा विचार केला असता इथं की त्याला सेकंड मोजावं की थर्ड मोजावं. पण तिसरा आला कुठं स्विंग, याला गॅप क्रिएट करून एकदम खाली. म्हणजे याचं आणि याचं काही घेणं नाही. म्हणजे आपण हा तिसरा काउंट करू शकतो. हा जर दुसराही असता तरी आपल्याला काही फरक पडला नसता, कारण की याच्यात गॅप आहे. ह्या स्विंगला कधी ब्रेक झाल्यावर मार्केटनं बाईंगचं इंडिकेशन दिल्यावर आपण कधी बाईंगला जाऊ शकतो, ठीक आहे. पण हे मुवमेंट कशी आली, तेच 8 वाजताच्या अंदर पावणे 8 वाजताच्या अंदर हे मुवमेंट येऊन रफूचक्कर करून बाईंगला जायचं इंडिकेशन देऊन झालं. पहिले इथं मार्केट प्रिपेअर झालं, वन साईडेड मार्केट खाली पडलं 7 वाजेपर्यंत. मग याच्यानंतर जर पण इथं पडलं, पण कसं आहे, वन साईडेड तर पडलं, पण हा स्विंग आणि याच्यातला गॅप आहे. मार्केटनं हे जर याला कनेक्ट टू कनेक्ट करू पडलं असतं तर होऊ शकते ते सेल साईडनंच गेलं असतं, ते बाईंगला गेलं नसतं. पण याच्यात लंबी जवळ गॅप क्रिएट करून हा बॉटमवर हा बंबा मारला इथं स्विंगचा. तर मार्केट यालाही जेव्हा वरती ब्रेक करण आणि तिथून जर आपण 50%चा झोन जर काउंट करू मार्केटचा, याच्यात येऊन जर काय रिॲक्ट करते बा, जर याच्यात येऊन जर इथूनच जर सेल साईडचं इंडिकेशन दिलं तर सेल साईडही जाऊ शकते. पण हे मार्केटनं काय केलं, जसं हे पडलं तसं जे सिद्धनमध्ये सरळ वर गेलं. आपल्याला तेच पाहिजे, जसं पडलं तसंच वर गेलं. पण इथं जरासं की भंगलं असं, याला आपण भंगलं असं म्हणू शकत नाही, कारण की वन साईडेड गेलं, सेल साईडचं हे ट्राय केलं, पण हा स्विंगमध्ये गेलं. आता हे इथं 50%चा झोन क्रॉस केल्यावर 50%च्या झोनवर ऑलरेडी क्लोजिंग आल्या आहेत कॅन्डल बॅक टू बॅक. म्हणजे लय वर क्रॉस करून लय वरती जाऊन चुकलं ते. तर इथून हे सेल साईड आलं, इथून जर आपल्या स्विंगमध्येही जर रिजेक्शन अँड क्लोजिंग देते तर आपण याचा हायचा टार्गेटसाठी जाऊ शकतो आरामात. रिजेक्शनमध्ये नाही आलं, स्विंगमध्ये आलं तरी पण जाऊ शकतो आपण. जसं की हे इथं आलं, ह्या प्रिव्हियसच्या याला क्लोजिंग पण आली आणि इथं रिजेक्शनले पण क्लोजिंग आली. इथं आपण हा ट्रेड टाकला, हायचं टार्गेट लावलं, हा आपला एक ट्रेड होता सक्सेसफुल.